जय हिंद मित्रांनो. दारिद्र्य आणि बेरोजगारी हा टॉपिक आपण बघत आहे आणि या टॉपिकच्या संदर्भात खूप असे कार्यगट त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या समिती आहेत त्या समिती आपण बघत होतो. याच्यामधली एक शेवटची समिती राहिली होती सी रंगराजन समिती. तर ही समिती खूप इम्पॉर्टंट आहे. सुरेश तेंडुलकर समिती आणि सी रंगराजन समिती जी आहे ही या दोन समित्यांच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. सो आपण या दोन्ही समितीला थोडं काय केलेलं आहे तर म्हणजे जी सुरेश तेंडुलकर समिती जी होती ती आपण व्यवस्थित समजून घेतलेली आहे. आता सी रंगराजन समिती जी आहे याच्या बाबतीमध्ये पण एकदम डिटेल इन्फॉर्मेशन जी परीक्षाभिमुख मुद्दे जे आहेत आपण इथं काय करणार आहोत तर कव्हर करणार आहोत. बघा, पहिला मुद्दा जो आहे तो सी रंगराजन समिती जी आहे कमिटी जी आहे ही कुणाच्या मार्फत स्थापन करण्यात आली होती तर जो नियोजन आयोग जो आहे किंवा आपण त्याला प्लॅनिंग कमिशन म्हणतो, या प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत या सी रंगराजन समितीची स्थापना करण्यात आली होती. बघा, आता या सी रंगराजन समितीची स्थापना कधी केली होती तर 24 मे 2012 रोजी करण्यात आली होती. बघा, 24 मे 2012ला ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीने देशाच्या दारिद्र्याच्या संदर्भातला संपूर्ण आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर 30 जून 2014 रोजी सी रंगराजन समितीच्या मार्फत काय करण्यात आलं तर जो रिपोर्ट होता तो रिपोर्ट सबमिट करण्यात आला होता. बघा, रिपोर्ट जो आहे तो सबमिट केला. आता 30 जून 2014ला रिपोर्ट सबमिट केला. याचा अर्थ साधारणतः 2 वर्ष देशामधील ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर शहरी भागामध्ये जे दारिद्र्याचं प्रमाण जे आहे ना या दारिद्र्याच्या प्रमाणाचा संपूर्ण आढावा जो आहे या सी रंगराजन समितीच्या मार्फत घेण्यात आला होता. बघा, आणि या समितीच्या मार्फत बघा दारिद्र्य मोजण्यासाठी बघा MMRP या पद्धतीचा वापर केला होता. बघा, म्हणजेच मॉडिफाईड, याचा लॉंग फॉर्म लिहितो. बघा, मॉडिफाईड हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा MPSCला. मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड. तर या पद्धतीचा वापर करण्यात आला होता. म्हणजे आठवड्याचा खर्च, महिन्याचा खर्च आणि वर्षाचा खर्च, जे काही वर्षाला जे चप्पल असेल त्याचबरोबर बाकीची म्हणजे चप्पल कपडे असतील टिकाऊ वस्तू वगैरे असेल या सगळ्यांना विचारात घेतलं. तेल विचारात घेतलं, फरशी विचारात घेतली. या सगळ्यांना विचारात घेऊन जो खर्च होतोय या खर्चाला विचारात घेतलं आणि त्या आधारावरती सी रंगराजन समितीच्या मार्फत काय करण्यात आला होता तर रिपोर्ट काढण्यात आला होता, दारिद्र्याची माहिती देण्यात आली होती. बघा, आता सी रंगराजन समिती यांनी काय केलं मग 2014ला रिपोर्ट सबमिट केला. रिपोर्ट सबमिट केल्यानंतर त्यांनी 2009-10 रिपोर्टमध्ये बघा 2009-10चं दारिद्र्याचं प्रमाण इथं मांडलं होतं. त्याचबरोबर 2011-12चं दारिद्र्याचं प्रमाण पण या समितीच्या मार्फत मांडण्यात आलं होतं. बघा, आता 2009-10मध्ये ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागामध्ये दारिद्र्याचे जे प्रमाण जे होतं टक्केवारी जी होती ती 39.6% दारिद्र्याचं प्रमाण होतं. आणि जो खर्च जो आहे म्हणजे दरडोई मासिक खर्च जो होता ग्रामीण भागासाठी 801 रुपया या समितीच्या मार्फत सुचवण्यात आला होता. म्हणजे जी व्यक्ती 801 रुपया खर्च ग्रामीण भागामध्ये महिन्याला करू शकत नाही आहे ती व्यक्ती काय तर दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत्या असे तर सांगण्यात आलं होतं. आता या आधारावरती एकूण दारिद्र्याची जी टक्केवारी जी होती ग्रामीण भागामधली ती 39.6% होती. आता तीच जर आपण शहरी भाग विचारात घेतला सी रंगराजन समितीच्या मार्फत शहरी भागामध्ये दारिद्र्याची जी टक्केवारी जी होती ही दारिद्र्याची टक्केवारी किती होती तर दारिद्र्याची टक्केवारी 35.17% होती. बघा, म्हणजेच 35.17% एवढं दारिद्र्याचं प्रमाण होतं 2009-10 रोजी शहरी भागामध्ये. आणि जे याच्यामध्ये मासिक जो दरडोई खर्च म्हणजे प्रत्येक व्यक्ती साधारणतः 1198 रुपये जर खर्च करू शकत नसेल तर ती व्यक्ती काय आहे तर गरीब आहे, ती व्यक्ती दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये आहे असं सी रंगराजन समितीच्या मार्फत 2009-10चे काय करण्यात आलं होतं दारिद्र्याच्या प्रमाणाचं एक प्रिडिक्शन म्हणजेच एक अंदाज जे आहे मोजमापन जे आहे ते मांडलं होतं. आणि त्या आधारावरतीच बघा 2009-10 रोजी दारिद्र्याची जी टक्केवारी जी होती दारिद्र्याची टक्केवारी किती होती तर 38.2% एवढं काय होतं तर दारिद्र्याचं प्रमाण होतं इथं सांगण्यात आलेलं आहे. बघा, आता त्याच्यानंतर त्यांनी काय केलं 2011-12चं दारिद्र्याचं प्रमाण मोजलं. 2011-12चं मोजत असताना पुन्हा एकदा ग्रामीण भागासाठी दारिद्र्याची जी टक्केवारी जी होती ती किती होती तर 30.9% दारिद्र्याचं प्रमाण होतं. बघा, म्हणजे ग्रामीण भागामध्ये 30.9% दारिद्र्य होतं. आणि इथं मासिकी दरडोई खर्च जो आहे तो 972 रुपये हा काय होता तर मासिकी दरडोई खर्च होता.
ते जर शहरी भागासाठी विचार केला, शहरी भागासाठी दारिद्र्याची जी टक्केवारी जी होती, ही दारिद्र्याची टक्केवारी 26.4% दारिद्र्याचं प्रमाण होतं शहरामध्ये आणि 1407 रुपये जे होतात, हा काय तर मासिकी दरडोई खर्च होता बघा. म्हणजे एवढा खर्च ज्या व्यक्तीला जमत नाही ती व्यक्ती गरीब किंवा दारिद्र्याच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. आणि त्या आधारावरती 29.5% दारिद्र्याची टक्केवारी बघा 2011-12 रोजी होती. आणि याच्यावरती पण काय करण्यात आलं तर प्रश्न विचारण्यात आलेला आहे बघा. आता हे सगळं दारिद्र्याचं प्रमाण, सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्या आधारावरती मग 2011-12 रोजी बघा, 2011-12 रोजी दारिद्र्याचं सगळ्यात जास्त लोकसंख्या जी आहे, म्हणजेच दारिद्र्याची लोकसंख्या कशाची, दारिद्र्य असणारी पहिली 5 राज्य होती की ज्या राज्यांच्या मध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्त आहे लोकसंख्येच्या आधारावरती विचारात घेतला. तर 1 नंबरला उत्तर प्रदेश राज्य होतं, 2 नंबरला जे राज्य होतं ते बिहार होतं बघा, बिहारमध्ये दारिद्र्याचं प्रमाण पण जास्त होतं. नंतर 3 नंबरला बघितलं तर 3 नंबरला मध्य प्रदेश, MP मध्य प्रदेश आहे. नंतर 4 नंबरला जे होतं ते पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉल आपण म्हणतो त्याला, आणि 5 नंबरला महाराष्ट्र होतं बघा. अशी ही 5 राज्य जी होती, या 5 राज्यांच्या मध्ये लोकसंख्या, दारिद्र्याची लोकसंख्या जास्त होती बघा. 2011-12ची आकडेवारी इथं सांगण्यात आलेली आहे. आता तेच जर 2011-12ची आहे अशीच आकडेवारी आहे, जर पर्सेंटेज वाईज बघितलं, लोकसंख्या टक्केवारीच्या आधारावरती सगळ्यात जास्त दारिद्र्याचं प्रमाण असणारं राज्य जे होते टक्केवारी, तर 1 नंबरला जे राज्य होतं ते होतं छत्तीसगड होतं बघा. छत्तीसगडची लोकसंख्या जी होती दारिद्र्याची ती काय होती तर सगळ्यात जास्त होती टक्केवारीच्या आधारावरती म्हणत होते बघा. 2 नंबरला जे राज्य येत होतं बघा, इथं मणिपूर राज्य होतं 2 नंबरला, की मणिपूर राज्यामध्ये दारिद्र्याचं प्रमाण काय होतं टक्केवारीच्या आधारावरती जास्त होतं बघा. 3 नंबरला जे होतं ते ओरिसा होतं, ओरिसा ॲक्च्युली त्याला ओडिशा म्हटलं जातं बघा, आत्ता काय म्हटलं जातं ओडिशा म्हटलं जातं. नंतर 4 नंबरला जे राज्य होतं ते मध्य प्रदेश होतं. मध्य प्रदेशमध्ये बघा दारिद्र्याची लोकसंख्या जास्त आहे, दारिद्र्याची टक्केवारी पण जास्त आहे बघा. आणि 5 नंबरला जे होतं ते कुठलं आहे तर झारखंड राज्य बघा. झारखंड हे 5 नंबरचं राज्य होतं की दारिद्र्याचं प्रमाण या राज्यामध्ये टक्केवारीच्या आधारावरती जास्त होतं बघा. आता इथं आपल्याला समजलं टक्केवारीच्या आधारावरती दारिद्र्याची जी काही राज्य जी होती या राज्यांच्या बाबतीमध्ये माहिती तर आपल्याला समजून घेतलेली आहे, आपल्याला इथं सांगण्यात आलेली आहेत बघा. सगळ्यात कमी जर दारिद्र्य बघितलं तर सगळ्यात कमी दारिद्र्य जे होतं ते लक्षद्वीप या राज्या म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे ॲक्च्युली. सर्वात कमी दारिद्र्य कमी लोकसंख्येच्या आधारावरती बघा, लोकसंख्या सगळ्यात कमी लोकसंख्या जी आहे कशाची दारिद्र्य तर ते कोणतं म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे, युनियन टेरिटरीज म्हटलं जातं बघा, लक्षद्वीपमध्ये सगळ्यात कमी काय होतं दारिद्र्याची लोकसंख्या होती बघा. आणि टक्केवारीच्या आधारावरती म्हटलं तर टक्केवारीच्या आधारावरती सगळ्यात कमी दारिद्र्य जे होतं ते अंदमान आणि निकोबार, इथं टक्केवारीच्या आधारावरती दारिद्र्याचं प्रमाण कमी होतं बघा. टक्केवारीच्या आधारावरती ते सांगण्यात आलेले आहेत बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारची काहीतरी ही रंगराजन समितीची माहिती आहे बघा, किती शॉर्टमध्ये एकदम व्यवस्थित आपण समजून घेतली. एकदा मी शॉर्टमध्ये पुन्हा याची रिव्हिजन करतो बघा. आता जी रंगराजन समिती आहे या रंगराजन समितीची स्थापना जी होते ते प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत करण्यात आली होती बघा. 24 मे 2012 रोजी ही समिती स्थापन केली होती. या समितीच्या मार्फत 30 जून 2014 रोजी रिपोर्ट सबमिट करण्यात आलेला होता बघा. आणि या समितीने MMRP म्हणजे मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉलिंग पिरियड नावाची जी पद्धत आहे या पद्धतीचा वापर केलेला होता बघा. ठीक आहे, आणि जर आपण सुरेश तेंडुलकर समिती बघितली तर त्यांनी फक्त MRP पद्धतीचा वापर केला होता. सी रंगराजन यांनी काय केलं मॉडिफाईड MRPचा वापर केला बघा. आणि या आधारावरती या रंगराजन समितीच्या मार्फत 2009-10ची आकडेवारी दिली, 2011-12ची आकडेवारी दिली. आता मी आकडेवारी फक्त फायनली आकडा सांगतो की 2009-10 रोजी 38.2% दारिद्र्याचं प्रमाण होतं. 2011-12 रोजी 29.5% दारिद्र्याचं प्रमाण होतं. सगळ्यात जास्त दारिद्र्याची लोकसंख्या असणारे 1 नंबरला जे आहे ती उत्तर प्रदेश, 2 नंबरला बिहार, 3 नंबरला मध्य प्रदेश, 4 नंबरला पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला महाराष्ट्र होतं. टक्केवारीच्या आधारावरती बघितली तर छत्तीसगड 1 नंबरला होतं, मणिपूर 2 नंबरला, 3 नंबरला ओडिशा, 4 नंबरला मध्य प्रदेश आणि 5 नंबरला झारखंड होतं बघा. आणि सर्वात कमी दारिद्र्याचं प्रमाण जे होतं ते लक्षद्वीपमध्ये लोकसंख्येच्या आधारावरती आणि टक्केवारीच्या आधारावरती बघितलं तर
अंदमान आणि निकोबारमध्ये दारिद्र्याचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे, ह्या फॅक्ट्स आहेत, ह्या फॅक्ट्स परीक्षेला विचारतात, त्यामुळे सगळ्यांना माहिती असावी. व्यवस्थित हे पॉईंट्स जे आहेत ते नोट डाऊन करून घ्या. आता पुढे जाऊ आपण थोडं. पुढे आपण जागतिक बँकेच्या बाबतीमध्ये बघणार आहोत. वर्ल्ड बँकेच्या मार्फत दारिद्र्याचा काय केला जातो, तर एक निर्देशांक म्हणून आपण दारिद्र्य जे आहे हे दारिद्र्य काढलं जातं. वर्ल्ड बँक इथं लिहितं बघा. वर्ल्ड बँक ही काय करते, तर दारिद्र्याचं मोजमापन करते. आता दारिद्र्याचं मोजमापन वर्ल्ड बँकेच्या मार्फत कधीपासून करायला सुरुवात केलेली आहे, तर 1990 पासून वर्ल्ड बँकेच्या मार्फत दारिद्र्याचं काय करण्यात आलं, तर मोजमापन करायची सुरुवात केलेली आहे बघा. आता याच्यामध्ये दारिद्र्याच्यासाठी वर्ल्ड बँकेने काय निकष बाळगले बघा. सुरुवातीला 1990मध्ये दारिद्र्याच्या निकषासाठी वर्ल्ड बँकेने $1 इथं लिहितो बघा. $1 डॉलरचं चिन्ह वाटल्यास इथं असं डॉलरचं चिन्ह असतं. $1 प्रति व्यक्ती खर्च म्हणजे एखादी व्यक्ती $1 पण खर्च करू शकत नसेल तर ती व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली आहे, असं 1990च्या आधारावरती म्हणण्यात आलं होतं बघा. 2008 रोजी ते काय करण्यात आलं, $1च्या जागी किती केलं, तर 1.25 म्हणजे एवढा डॉलर प्रति व्यक्ती खर्च यांनी विचारात घेतला होता. जी व्यक्ती $1.25 एवढा खर्च करू शकत नसेल तर ती दारिद्र्यरेषेखाली येते असं म्हटलं गेलं होतं बघा. आणि आत्ता 2015मध्ये काय केलं गेलेलं आहे बघा, $1.9 विचारात घेतलेला आहे प्रति व्यक्ती खर्च. जी व्यक्ती एवढा खर्च करू शकत नसेल तर ती व्यक्ती काय, तर दारिद्र्यरेषेखाली आहे असं या वर्ल्ड बँकेच्या मार्फत. वर्ल्ड वाईड दारिद्र्याचं प्रमाण जे आहे हे वर्ल्ड बँकेच्या मार्फत मोजलं जातं बघा. आता या आधारावरतीच बघा 2012मध्ये इथं बघा 2012मध्ये दारिद्र्याचं जे प्रमाण होतं वर्ल्ड बँकेच्या निकषाच्या आधारावरती किती होतं, तर 12.8% दारिद्र्याचं प्रमाण होतं बघा 2012मध्ये. 2015मध्ये बघितलं तर जगामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जे होते ते 9.6% दारिद्र्याचं प्रमाण होतं. आणि वर्ल्ड बँक रिपोर्ट जो आहे 2018चा वर्ल्ड बँक रिपोर्ट, या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे, देशामध्ये आहे सर्वात जास्त जी पॉवर्टी आहे ही पॉवर्टी इंडियामध्ये आहे बघा. पॉवर्टी इंडियामध्ये, भारत काय तर 1 नंबरला आहे की दारिद्र्याची लोकसंख्या असणारा सगळ्यात जगातील 1 नंबरचा देश जो आहे तो इंडिया आहे. तरी ही वर्ल्ड बँकेच्या मार्फत काय केलेली तर आकडेवारी सांगण्यात आलेली आहेत बघा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर नियोजन आयोगाने काय केलं की जसं इतर नियोजन आयोगाच्या मार्फत समिती असतील, कार्यगट असतील ते बसवण्यात आलं होतं, तसंच नियोजन आयोगाच्या मार्फत स्वतः दारिद्र्याची टक्केवारी पण काढली होती बघा. आता नियोजन आयोगाने जी दारिद्र्याची टक्केवारी दिली म्हटल्यास इथं लिहितो बघा. नियोजन आयोग ह्यालाच मी म्हणेल प्लॅनिंग कमिशननं पण दारिद्र्याची टक्केवारी दिली होती बघा. आता ही दारिद्र्याची टक्केवारी 1993-94 रोजी इथं ग्रामीण लिहितो, इथं शहरी लिहितो आणि इथं एकूण दारिद्र्याचे प्रमाण लिहितो बघा टक्केवारीच्या आधारावरती. तर ग्रामीण भागामध्ये 50.1% एवढं दारिद्र्य होतं 1993-94मध्ये. शहरी भागामध्ये 31.8% दारिद्र्याचं प्रमाण होतं. ठीक आहे. आणि एकूण दारिद्र्याचं प्रमाण जे होतं ते 45.3% 1993-94मध्ये होतं. आता ते जर 2004-05मध्ये बघितलं, 2004-05मध्ये 41.8% दारिद्र्याचं प्रमाण होतं. शहरी भागामध्ये 25.7% दारिद्र्याचं प्रमाण होतं. तर एकूण जे आहे ते 37.2% दारिद्र्याचं प्रमाण होतं बघा. 2011-12मध्ये बघा दारिद्र्याचे जे प्रमाण जे आहे या प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत जी आकडेवारी दिली त्याच्यामध्ये 25.7% दारिद्र्याचं प्रमाण होतं. शहरी भागामध्ये 13.7% दारिद्र्याचं प्रमाण होतं. आणि इथं जे आहे म्हणजेच एकूण दारिद्र्याचं प्रमाण 21.9% दारिद्र्याचं प्रमाण होतं बघा. आता या नियोजन आयोगाच्या मार्फत काय करण्यात आलेलं आहे बघा. हे जे 2 आकडेवारी दिसत आहेत 2004-05ची आकडेवारी असेल, 2011-12ची आकडेवारी असेल, तरी ही आकडेवारी तुम्हाला सुरेश तेंडुलकर समितीला समान अशी वाटत आहेत बरोबर. समान काय आहे तेच आहेत. म्हणजेच नियोजन आयोगाच्या मार्फत ही जी आकडेवारी सुरेश तेंडुलकर समितीच्या मार्फत देण्यात आली होती त्या आकडेवारीचा स्वीकार करण्यात आला की नाही बरोबर आहे, सुरेश तेंडुलकर समितीच्या मार्फत जी आकडेवारी देण्यात आलेली आहे ती आकडेवारी बरोबर आहे असं प्लॅनिंग कमिशननं स्वीकारलं आणि त्या आधारावरतीच त्यांनी ही आकडेवारी दिली होती बघा. आणि त्या आधारावरतीच बघा
राज्यांचा जर सर्वे केला प्लॅनिंग कमिशनच्या आधारावरती 2011-12मध्ये सगळ्यात जास्त दारिद्र्याचं प्रमाण प्लॅनिंग कमिशननं सांगतं बघा. असं म्हणजे मगाशी आपण बघितलं ते रंगराजन समितीच्या मार्फत. प्लॅनिंग कमिशन काय सांगत आहे, सर्वात जास्त दारिद्र्याचं प्रमाण टक्केवारीच्या आधारावरती जर बघितलं तर 1 नंबरला जे आहे ते छत्तीसगड होतं बघा. छत्तीसगड, 1 मिनिट मराठीत लिहितो, छत्तीसगड 1 नंबरला. किती टक्के दारिद्र्य होतं तर 39.3% दारिद्र्य छत्तीसगडमध्ये होतं. 2 नंबरला जे आहे ते झारखंड. झारखंडमध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती होतं तर 36.93% दारिद्र्याचं प्रमाण होतं. 3 नंबरला जे आहे ते आहे मणिपूरमध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती होतं तर 36.89, म्हणजे किती नियर अबाउट आहे बघा. आणि सर्वात जास्त इथं लिहिलं बघा, इथं जास्त लिहितो. आणि सर्वात कमी 2011-12मध्येच बघा प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत जे सांगितलं याच्यामध्ये 1 नंबरला जे होतं टक्केवारीच्याच आधारावरती आहे गोवा आहे. 2 नंबरला जे आहे ते केरळ आहे. आणि 3 नंबरला जे आहे ते महाराष्ट्र आहे. टक्केवारीच्या आधारावरती दारिद्र्याचं प्रमाण सर्वात कमी बघितलं तर ते काय आहे तर इथंही 3 राज्यांच्या बाबतीमध्ये दिलेलं आहे. गोव्यामध्ये जे आहे ते 5% आहे. केरळामध्ये 7% आहे. आणि 17% जे आहे ते महाराष्ट्रामध्ये दारिद्र्याचं प्रमाण आहे. तर अशा प्रकारची आकडेवारी व्यवस्थित प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत सांगण्यात आली होती. म्हणजे याच्यातून आपल्याला गोष्ट कळते, प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत कमिटी असेल, समित्या बसवल्या जातात आणि त्या समित्यांची जर माहिती आहे प्लॅनिंग कमिशनला जर पटली तर प्लॅनिंग कमिशन त्याला काय करत होतं तर ही ॲक्च्युली देशामधली दारिद्र्याची टक्केवारी या प्लॅनिंग कमिशनच्या मार्फत सांगितली जात होती बघा. आणि त्या आधारावरतीच इथं काय केलेलं तर माहिती देण्यात आलेली आहे. म्हणजे इथंपर्यंत आपण व्यवस्थित समजून घेतलं की कशा प्रकारे हे प्लॅनिंग कमिशननं आकडेवारी दिलेली आहेत ती. आजच्या घडीला जर बघितलं तर प्लॅनिंग कमिशनच्या जागी आता नीती आयोग आलेला आहे बघा. ओके, आता नीती आयोगाच्या मार्फत, नीती आयोग कधीपासून आलेला आहे तत्पूर्वी हे पॉईंट्स नोट डाऊन करून घ्या. मी आता काय करतो तर हे पेज रिमूव्ह करतो. आणि नीती आयोगाच्या बाबतीमध्ये नीती आयोगाच्या मार्फत एक अभ्यास गट बसवण्यात आला होता. त्या अभ्यास गटाच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघणार आहोत बघा. ओके, इथं लिहितो नीती आयोग. आता नीती आयोग, या नीती आयोगाची स्थापना जी आहे ही डिसेंबर 2014 रोजी करण्यात आली होती बघा. ॲक्च्युली सुरुवात जे नीती आयोगाच्या कामकाजी जे आहे ते जानेवारी 2015 पासून झालेली आहे. ओके, आणि नीती आयोग जो आहे तो हा प्लॅनिंग कमिशनच्या जागी आहे बघा. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा काय तर नीतीचा लॉंग फॉर्म आहे बघा. ठीक आहे, आता नीती आयोगाच्या मार्फत एक अभ्यास गट बसवला होता बघा. अभ्यास गट, नीती आयोगाच्या मार्फत एक अभ्यास गट बसवण्यात आला होता. आणि या अभ्यास गटाची जी घोषणा होती, अभ्यास गटाची ती कधी करण्यात आली होती तर 8 फेब्रुवारी 2015 रोजी या अभ्यास गटाची घोषणा करण्यात आली. कशाच्या तर दारिद्र्याच्या बाबतीमध्ये मोजमापन करण्यासाठी. आणि याची जी स्थापना जी होती, घोषणा केली, नंतर स्थापना करण्यात आली. आता स्थापना कधी करण्यात आली होती तर 16 मार्चला करण्यात आली. 16 मार्च 2015 रोजी याची स्थापना करण्यात आली. नंतर याचा जो अहवाल आहे हा अहवाल कधी देण्यात आला होता तर हा जो अहवाल आहे हा 18 जुलै 2016 रोजी हा अहवाल यांच्या मार्फत एका वर्षानंतर देण्यात आला होता बघा नीती आयोगाच्या मार्फत. आता याच्यामध्ये जे सदस्य जे होते, सदस्य कोण कोण होते बघा. नीती आयोगाने स्थापन केलेला हा जो अभ्यास गट होता, या अभ्यास गटामधील सदस्य एक म्हणजे विवेक देबरॉय हे सदस्य होते. त्याच्यानंतर रथिन रॉय, जे मी मुद्दे सांगतोय, जी नावं सांगतोय, जे पॉईंट सांगतोय पॅरलली लिहित जावा, म्हणजे याच्यातून तुम्हाला समजून जाईल की हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. नंतर सुरजित भल्ला होते. त्यांच्यानंतर TCA अनंत. तर हे काय होते तर हे प्लॅनिंग कमिशनमध्ये भारत सरकारच्या मार्फत हे पाठवलेले काय होते तर सचिव होते ॲक्च्युली. आणि हे सचिव काय होते, याच्यामध्ये सदस्य म्हणून काम करत होते या अभ्यास गटामध्ये बघा.
आता या अभ्यास गटाचं नाव काय देण्यात आलं होतं बघा, नेम. हा जो अभ्यास गट होतो या अभ्यास गटाचं नाव होतं टास्क फोर्स ऑन इलिमिनेशन. इलिमिनेशन म्हणजे मुळासकट काढणे किंवा नष्ट करणे. इलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया. भारतातील दारिद्र्य काढण्यासाठीचं हे टास्क फोर्स आहे, असं या अभ्यास गटाचं नाव देण्यात आलं होतं बघा. आता या अभ्यास गटाची कामं काय होती बघा. हा जो अभ्यास गट देण्यात आलेला आहे या अभ्यास गटाची कामं काय होती. एक, पहिलं काम होतं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारची जी कार्यदले आहेत यांच्यामध्ये समन्वय साधायचा बघा. म्हणजे दारिद्र्य जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि स्टेट गव्हर्नमेंट जे आहे यांच्यामध्ये काय कोऑर्डिनेशन असावं, यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा यांच्या कार्याच्या बाबतीमध्ये बघा, दारिद्र्य जे आहे, पॉवर्टी जे आहे, ही पॉवर्टी निर्मूलन करण्यासाठी पॉवर्टी रिमूव्ह करणारी पॉलिसीज तयार करणं. म्हणजे काय करायचे आहे तर दारिद्र्य नष्ट करण्याची धोरणं तयार करायचं हे त्यांचं काम होतं बघा. आणि ही धोरणं तयार करू नये किंवा धोरणं सुचवणे सरकारला, आणि सुचवून तयार करून वाटलं सरकार म्हटलं की तुम्हीच तयार करा, तर ते काय करायचं, धोरण तयार करून सरकारला देणं. तिसरंच यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे, कार्य जे आहे, दारिद्र्याची ॲक्च्युली डेफिनेशन तयार करणे. पॉवर्टी जी आहे या पॉवर्टीची डेफिनेशन तयार करायची बघा, डेफिनेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथं जे याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा, दारिद्र्य निर्मूलन जे आहे, पॉवर्टी जी आहे ही पॉवर्टी इलिमिनेशन, याचा काय करायचा, एक आराखडा तयार करायचा, एक ढाचा तयार करायचा आहे, ते पण इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर 5th नंबरला आणखी काय सांगले बघा, दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, गव्हर्नमेंट स्कीम असतील, योजना असतील, तर या योजनांच्या मध्ये काय करायचं आहे तर सुधारणा करायच्या आहेत. भरपूर योजना ज्या होत्या त्या दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात होत्या. दारिद्र्यामध्ये काय करायचं आहे तर कमी करायचं आहे, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय काय गव्हर्नमेंट स्कीम ज्या आहेत, इवन दो नवीन गव्हर्नमेंट स्कीमा ज्या आहेत त्या लॉन्च करायच्या बघा. नंतर 6 नंबरचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट नाही, जे सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार ज्या गाईडलाईन्स देतील ना, गाईडलाईन, तर त्या गाईडलाईन फॉलो करायच्या. केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन स्टेट गव्हर्नमेंटने फॉलो करायच्या. अशा प्रकारे काय होतं तर ही महत्त्वाची कार्य जी होती, ही महत्त्वाची कार्य या नीती आयोगाने स्थापन केलेल्या या अभ्यास गटाची होती बघा. आता ह्याची कार्य आपण समजून घेतली, त्याचबरोबर आता यांच्या शिफारसी काय होत्या त्या थोड्या समजून घेऊ. इथं लिहितो बघा शिफारसी. काय शिफारसी केलेल्या होत्या बघा. पहिली शिफारस होती की जी तेंडुलकर समिती जी आहे या तेंडुलकर समितीने सुचवलेल्या दारिद्र्याच्या कार्यरत ठेवायच्या बघा. म्हणजेच तेंडुलकर कमिटी जी होती या तेंडुलकर कमिटीच्या मार्फत दारिद्र्य रेषेसाठी जे काही इन्फॉर्मेशन होती किंवा जे काही सुचवलेलं होतं त्याला काय करा, तुम्ही कार्यरत ठेवा, फॉलो करा. हे पहिलं सजेशन जे होतं या नीती आयोगाच्या अभ्यास गटाच्या मार्फत देण्यात आलं होतं बघा. आता दुसरं सजेशन काय करण्यात आलं होतं यांच्या मार्फत, रंगराजन समिती जी आहे ह्या रंगराजन समितीचं किंवा ग्रामीण भागासाठी त्याचबरोबर शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा कार्यरत ठेवणे. म्हणजे तेंडुलकर समिती जी आहे हे तेंडुलकर समितीने सुचवलेले मुद्दे विचारात घ्यायचे, पहिला मुद्दा. दुसरा, रंगराजन समितीने उच्च म्हणजे थोडं नगरपंचायत असणारा जो ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भाग आणि त्याचबरोबर शहरी भाग जो आहे, शहरी भाग, तर यांच्यासाठी जी दारिद्र्य रेषेसंदर्भातले काही मुद्दे सजेस्ट करण्यात आले होते ना, त्यांना पण काय करायचं आहे तर कार्यरत ठेवायचं आहे अशी शिफारस केली होती. आणि तिसरी शिफारस काय होती बघा या नीती आयोगाच्या बाबतीमध्ये, की पोषण असेल, पोषण, त्याच्यानंतर गृहनिर्माण असेल, गृहनिर्माण, त्याच्यानंतर पाणी असेल, स्वच्छता असेल, पाणी स्वच्छता असेल, त्याचबरोबर वीज असेल, वीज,
नंतर कनेक्टिव्हिटी असेल, शहराची ग्रामीण भागाबरोबर असणारी जी कनेक्टिव्हिटी जी आहे, तर या सगळ्यांना यासारख्या गरिबांच्या विशिष्ट घटकांचं, म्हणजे गरीब जे आहेत यांच्या विशिष्ट घटक आहेत बघा, हे पोषण गरिबीचा भाग आहे, गृहनिर्माण घर तर पाहिजेच, पाणी आहे, स्वच्छता असेल, वीज असेल, यांचं ग्रामीण भागातील जे गरीब आहेत यांच्याबरोबरची एक वेगळीच कनेक्टिव्हिटी आहे आणि त्यांना या ज्या महत्त्वाच्या गरजा ज्या आहेत या गरजा पूर्ण करण्यासाठीचा एक प्रगतीचा आढावा तयार करायला पाहिजे. आणि हा आढावा तयार करत असताना पोषण, गृहनिर्माण, पाणी, स्वच्छता आणि वीज याचा काय करायचा आहे, तर एक विचार करायचा आहे. अशा प्रकारची शिफारस पण या नीती आयोगाच्या अभ्यास गटाच्या मार्फत करण्यात आली होती बघा. आता एवढं मी डीपली सांगण्याचा उद्देश हा होता की हा अभ्यास गट जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे. आता प्रश्न कुठून येऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगेन बघा. या ठिकाणी प्रश्न जर इथं विचारायचेच असतील आयोगाला, तर आयोग प्रश्न काढत असताना डायरेक्टली इथं मुद्दा घालू शकतो की नीती आयोगाच्या मार्फत जो अभ्यास गट बसवलेला होता या अभ्यास गटाचे सदस्य कोण कोण होते. एक म्हणजे विवेक देवराय, रथिन रॉय, सुरजित भल्ला, TCA अनंत. आता हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सचिव होते. या सचिवांना या सदस्य बॉडीमध्ये ॲड करण्यात आलं होतं. आणखी दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, जी टास्क फोर्स ऑन इलिमिनेशन ऑफ पॉवर्टी इन इंडिया ही कोणाच्या मार्फत स्थापन करण्यात आली होती. म्हणजे हा जो अभ्यास गट आहे हा कोणाच्या मार्फत स्थापन केला होता, तर हा नीती आयोगाच्या मार्फत हा अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा इथं विचारला जाऊ शकतो बघा की यांच्यामधल्या सर्वात महत्त्वाची जी कार्य आहेत या अभ्यास गटाची ती कोणती आहेत. मग याच्यामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये समन्वय साधायचा आहे. दारिद्र्य रिमूव्ह करण्यासाठी जे पॉलिसी जे आहेत या पॉलिसी तयार करण्यासाठी सरकारला सजेस्ट करायचं आणि सरकारनं जर सांगितलं तर सरकारला त्या पॉलिसी तयार करून देणं. त्याचबरोबर दारिद्र्याची व्याख्या तयार करणं बघा. दारिद्र्याची व्याख्या सिंपल आहे, ज्या व्यक्तीला 2 वेळेचं अन्न भेटत नाही आहे, जी व्यक्ती अन्न, वस्त्र, निवारा याच्यापासून लांब आहे, अशा व्यक्तींना दारिद्र्य किंवा दरिद्री कॅटेगरीमध्ये पॉवर्टीच्या लाईनमध्ये येतात असं म्हटलं जाऊ शकतं. पॉवर्टी इलिमिनेशन जे आहे, दारिद्र्य निर्मूलनाचा जो आराखडा आहे जो आहे तो आराखडा तयार करायचा आहे आणि त्याच्या संदर्भात सरकारच्या काही योजना असतील अगोदर राबवलेल्या त्या योजना किंवा सरकारला नवीन योजना ज्या आहेत त्या सजेस्ट करायच्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे राज्य सरकार आहे या राज्य सरकारच्या मार्फत केंद्राने दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या आहेत. आणि त्यांनी दिलेल्या ह्या 3 शिफारसी, तेंडुलकर कमिटीची ज्या शिफारसी ज्या होत्या ते इम्प्लिमेंट करा, रंगराजन समितीच्या ज्या शिफारसी होत्या त्या इम्प्लिमेंट करा, पोषण, गृहनिर्माण, पाणी, स्वच्छता आणि वीज यांची कनेक्टिव्हिटी ठेवा आणि ग्रामीण भागामधील जे गरीब आहेत गरिबांना आवश्यक असणारे हे पोषण, गृहनिर्माण, पाणी, स्वच्छता, वीज याचा एक आढावा घ्या आणि जर त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नसेल तर ते पोहोचवण्यासाठीच्या धोरणांना हात घाला. अशा प्रकारची शिफारस या अभ्यास गटाच्या मार्फत करण्यात आली होती. घोषणा कधी केली होती याची, तर 8 फेब्रुवारी 2015 रोजी घोषणा केली. 26 मार्च 2015ला स्थापना करण्यात आली होती. 18 जुलै 2016 रोजी यांच्यामार्फत हा अहवाल सबमिट करण्यात आलेला होता बघा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण इथं नीती आयोगाच्या बाबतीमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. इथं मी थांबतो. राहिलेला जो भाग आहे तो आपण काय करूया तर नेक्स्ट लेक्चरला बघूया. जय हिंद मित्रांनो.